नमस्कार, श्री सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ या ठिकाणी मी आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांद्वारे एक मूक अभिनय सादर केलेले आहे, ज्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे। ते पुढील प्रमाणे। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। अग्नि में तप के सोना है और भी निखरता, अग्नि में तप के सोना है और भी निखरता, दुर्गम को पार करके हिमालय कोई चढ़ाए, लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी एक दिन, लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी एक दिन, होगा विशाल तरुवन वो बीज जो पड़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, वो सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, हर काम उसके रहते हरगिज़ हुआ पड़ा है। कभी हारना ना, हिम्मत का कदम बढ़ाओ, कभी हारना ना, हिम्मत का कदम बढ़ाओ, हजारों कदम बढ़ाने वो सामने खड़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। तुम्हाला आवडलाय म्हणजे तुम्ही आज हिनं काय संदेश सांगितलाय की तुम्ही काय घ्यायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे। शिक्षणाच्या अभावामुळे तुम्हाला जे काही हे तुमच्या समोर समस्या येणार आहेत, या समस्या पूर्णपणे तुम्हाला समूळ नष्ट करता येतात। आणि याची सुरुवात ही तुमच्या घरापासून, नंतर तुमची शाळा असते। घरामधले संस्कार, घरी जर तुम्ही शिव्या गाळ वगैरे घरामध्ये जर नाहीत केले तर तुम्ही या ठिकाणी काय होऊ शकतात, त्या तुमच्यावरती ते संस्कार पडणार नाहीत। म्हणजे आपल्या घरामध्ये असं काही होत असेल त्या ठिकाणी तुम्ही वादविवाद न घालता त्याचपणे शांतपणे म्हणजे अहिंसा प्रकारे सोडवू शकतात। जसं की या ठिकाणी तुम्हाला काय दिसलं, शिक्षणामुळे कोणकोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तुमचा, बालविवाह असेल, त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या असेल, त्यानंतर हिंसा असेल, दारिद्र्यता, या सगळे जे काही तुमच्या समोरच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचं काम हे तुमच्यापासून असतं। त्यामुळे तुम्ही आजच निश्चय करायचा आहे की मी आता या क्षणापासून या समस्यांनी पूर्णपणे नाहीशा करायचे असतील तर मी शिक्षण घेणार आहे आणि अभ्यासाला मात्र आजपासूनच आणि या क्षणापासूनच सुरुवात करणार आहे। समजले? या मूक अभियानातून समाजातील
ज्वलंत प्रश्नांची जागरूकता निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. धन्यवाद.